हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे. जे तुम्ही करू शकताय ते तुम्ही केलंय आणि मग तुम्ही म्हणता की देवा, जे मी करू शकत नाही ते मी नाही करू शकत, आता मी तुझी प्रतीक्षा करतोय. आता एक गुपित सांगू का? जेव्हा तुम्ही देवाची प्रतीक्षा करता, करत राहा, पण एक लक्षात घ्या, जीवनाचा आनंदही लुटायला विसरू नका. हे समजून घेणं महत्वाचं आहे की आपण युद्धामध्ये आहोत. तुम्ही ते अनुभवू शकता. तुम्हाला कळतंय की तुमच्या आत्म्यात द्वंद्व चालू आहे. तुमच्यातल्या एका भागाला योग्य करायचंय, एका भागाला अयोग्य ते करायचंय. तुमच्यातला एक भाग स्वार्थी, एक भाग लोकांना द्यायला हवं या मताचा आहे. शत्रू तुमच्या देहातील कमकुवत भाग बरोबर हेरतो आणि ती प्रत्येक गोष्ट करतो ज्यामुळे देवाशी वचनबद्ध होण्यापासून आणि त्याची सेवा करण्यापासून तो आपल्याला रोखेल. आणि बघा तो किती खोटारडा आहे. आपल्यापैकी बरेच जण या खोटेपणावर विश्वास ठेवतात. बघा, तुमच्यापैकी कोणी आज सकाळपासून सैतान सांगत असलेला कुठलाही खोटेपणा पकडू शकला आहात का? ठीक आहे, मी आशा करते की पूर्णपणे मुक्त होईस्तवर तुम्ही हे चालूच ठेवाल. आणि बघा, पवित्र आत्म्याने येशूला अरण्यात नेलं तेव्हा सैतानाने त्याला मोहात पाडलं आणि सैतान त्याला एकामागोमागे एक खोटं सांगत गेला. प्रत्येक वेळी सैतान येशूला काहीतरी म्हणाला आणि बायबल म्हणतं येशू सैतानाला म्हणाला. त्याने देववचन सांगितलं, कारण बघा, देववचनाची सत्यता हे शत्रूविरुद्ध वापरायचं एक प्रभावी हत्यार आहे. बायबल असं सांगतं, जो कोणी माझा संदेश ऐकतो त्याला सत्य सांगू द्यायला हवं. तेव्हा प्रत्येक वेळी आपण इतरांकडे धाव घेत आपली समस्या मांडतो, त्याऐवजी आपण देववचन कसं वापरावं हे शिकायला हवं. आपण वचन इतकं जाणून घ्यावं की कुठल्या परिस्थितीत वचन लागू होईल ते वचन आपण म्हणायला हवं. आणि जेव्हा सैतान तुम्हाला सांगेल तुमच्याकडे काहीच असणार नाही, तेव्हा म्हणा, नेहमी मी हात पुढे करतो, माझा उत्कर्ष होतो, मी यशस्वी होतो. जेव्हा तो म्हणतो की तुम्हाला कोणीच कधीच तुमच्यावर प्रेम करणार नाही, तुम्ही म्हणा, देव करतो प्रेम माझ्यावर, इतरांनी प्रेम करायला तो कारणीभूत आहे. लढाईचं कसं ते शिका. आणि सगळ्यात प्रभावी हत्यार तुमच्याकडे आहे ते म्हणजे तुमचं मुख, जर योग्य त्या गोष्टी त्यातून बाहेर पडत असतील तर. एक सांगू, जर त्यातून योग्य त्या गोष्टी बाहेर पडत असतील तर ती आपली सगळ्यात मोठी समस्याही असू शकते. जर आपल्या मुखातून अयोग्य गोष्टी बाहेर पडत असतील. 42-43 वर्षांपूर्वी जेव्हा मला देवाचा स्पर्श झाला आणि जरी मी ख्रिस्ती असले तरी माझ्या आयुष्यात मला विजय मिळाला नव्हता आणि मला पवित्र आत्म्याने भारून जायची गरज होती आणि माझा पवित्र आत्म्याकरवी बाप्तिस्मा होण्याची गरज होती. त्या ठराविक काळात संपूर्ण जगात वेगवेगळ्या संप्रदायात पवित्र आत्म्यांचा वर्षाव चालू होता आणि काही जणांना आठवत असेल, काही विसरले असतील, पण काही विशिष्ट वेळी देव पृथ्वीवर फिरतो आणि ती त्यापैकी एक विशिष्ट अशी वेळ होती. आणि मी तुम्हाला सांगते, तुम्हाला देवाच्या विशेष हालचालीची, त्याचा स्पर्श होण्याची किंवा त्याच्या पवित्र आत्म्याने भरण्याची गरज असली तरी रोज म्हणा की देवा, मला तुझ्या आत्म्याने भरून टाक आणि मला आत्म्याच्या त्या सगळ्या भेटी दे ज्या मला मिळाव्यात असं तुला वाटतं, म्हणजे मला तुझी अधिक चांगल्या प्रकारे सेवा करता येईल. आपण फक्त नैसर्गिक मार्गाने जगण्याची गरज नाही, अलौकिक असं काहीतरी, त्याही पेक्षा अलौकिक असं जीवन आपण जगू शकतो. आणि मग मी पुन्हा शिकायला सुरुवात केली तेव्हा सैतान ही माझी खरी समस्या होती. लोक नव्हते, तर सैतान ही माझी खरी समस्या होती. तो लोकांद्वारे काम करत असतो, पण आपण बऱ्याचदा लोकांना दोष देतो, जेव्हा खरं तर आपण या सगळ्या समस्येच्या पाठी जो आहे त्याच्याशी भिडायला हवं. सैतान यहुदींमध्ये शिरला आणि त्याच्यामध्ये 30 चांदीच्या नाण्यांच्या बदल्यात येशू कुठे आहे याची माहिती विकायची इच्छा निर्माण केली. एके ठिकाणी असं म्हटलंय की सैतानाने हनन्या आणि सप्पीराच्या अंतःकरणात प्रवेश
प्रवेश केला आणि त्यांनी जे कबूल केलं होतं ते न देण्यास भाग पाडलं. आणि येशूने पेत्राला समजावलं की प्रेषित पेत्र, जेव्हा येशूने जेरुसलेमला जाऊन यातना सोसू नये म्हणून प्रयत्न करत होता, तेव्हा येशूने थेट त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला की अरे सैताना, माझ्या मागे हो. बघा, हे तुम्हाला कसं वाटतंय? आता मी तुम्हाला हे सुचवणार नाही की जेव्हा कधी तुमचा नवऱ्याशी वाद होईल तेव्हा तुम्ही त्याच्याकडे बघून म्हणा अरे सैताना मागे हो. संबंधित प्रत्येकासाठी ही चांगली गोष्ट ठरणार नाही. त्यापेक्षा तुम्ही दुसऱ्या खोलीत जाऊन हे म्हटलं तर जास्त चांगलं. मला असं नाही म्हणायचं की तुमचा नवरा सैतान आहे, पण सैतान त्याच्याद्वारे काम करू शकतो, माझ्याद्वारे करू शकतो. तो नक्कीच जे विश्वासणारे नाहीत त्यांच्याद्वारेही करतो. तसंच तो अशा कुणाही द्वारे कार्य करू शकतो जो त्याला त्याच्याद्वारे काम करू दे. मी काय म्हणते, किती जणांना कळतंय? आता काही जण असं नक्कीच म्हणतील की आपण सैतानाबद्दल बोलायचंय का? तर प्रियजन हो, आशा करा की कोणीतरी नियमितपणे तुमच्याशी यावर बोलेल. कारण जर तुम्ही आयुष्यात हा विचार केला की फक्त हॅलोविनला लाल सुटात खुरपं आणि डोक्यावर कसली तरी प्लास्टिकची शिंग लावून येतो, तो तुम्हाला जिवंतपणे खाऊन टाकेल आणि तुमच्याबरोबर काय घडेल हे तुम्हाला कळणारही नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. आमेन. सैतान जिवंत आहे आणि पृथ्वीवर वावरतोय. पण चांगली बातमी ही आहे, लूक अध्याय 10:19, पहा मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडविण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. तुम्हाला काही एक बाधणार नाही. आता याकडे नीट लक्ष द्या. तो काय म्हणाला की सैतानाकडे सामर्थ्य आहे, पण तो त्याच्याकडे अधिकार असण्याबाबत काही म्हणाला नाही. तो म्हणाला मी सगळा अधिकार दिलाय तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा, शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. सैतानाला तो अधिकार केवळ आपण आपल्या ज्ञानाच्या अभावाने देतो आणि ज्ञानाचा वापर करण्याच्या निष्क्रियतेने. उदाहरणार्थ बायबल असं म्हणतं की तुम्ही रागात असताना सूर्य मावळू देऊ नका. आता बघा, तुमच्या आयुष्यात तुमचा पराभव करण्याची सैतानाला संधी देऊ नका. वर्षातून किती वेळा तुम्ही कुणावर तरी रागावून झोपता, आणि ते सुद्धा ज्याच्यावर रागावलोय त्याच्याच शेजारी. सांगा ना, आपण सगळ्यांनी हे केलंय? गादीच्या अगदी टोकाला झोपायचं, मला तुझा स्पर्शही नकोय, तू मला स्पर्श नाही करायचा. मी तसं केलं आणि रात्रभर गोठल्यासारखी बसून राहिले, कारण मला पांघरूणच मिळालं नाही आणि मला नव्हतं सांगायचं. पण तो मात्र आरामात झोपला. त्याच्याकडे पलंगाचा 90% भाग आणि अख्खं पांघरूण होतं. म्हणजे हा सगळा बावळटपणा आहे हो. म्हणजे हा राग, या रागामुळे तुम्ही इतकं मूर्खासारखे वागता. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवायलाच हवं. आपल्याला कळायला हवं की रागावर विजय कसा मिळवायचा जेव्हा तो आपला ताबा घेत असतो. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्या आयुष्यात आपण शत्रूला आपल्यावर अधिकार मिळवून देण्यासाठी दरवाजा उघडत असतो. आणि बघा, त्याच्याकडे तो अधिकार नव्हता जो आदामाने त्याला दिला, जो देवाने आदामाला दिला होता. पण येशू आला, त्याने तो त्याच्याकडून पुन्हा मिळवला. आमेन. त्याने त्याचं डोकं ठेचलं, त्याने त्याच्याकडून नरक आणि मृत्यूच्या चाव्या मिळवल्या आणि आपल्याला तो अधिकार पुन्हा दिला. पण अधिकाराचा फायदा होत नाही जर आपण त्याचा वापर करत नाही. तुम्हाला याची गरज आहे, मी सांगते तुम्हाला. तुम्ही लगेचच आणि मी मिळवलं. म्हणजे साधारण 40 वर्षांपूर्वी याबद्दल मी काही ऐकलं नव्हतं. चर्चमध्ये वर्षांमागून वर्ष जात होते. मला समजलं ते की सैतान आहे, पण मी त्याच्याबद्दल काही ऐकलेलं नव्हतं. आपल्याला वाटतं का चर्चमध्ये सैतानाबद्दल बोलणं योग्य नाहीये? तर मग त्याच्याबद्दल चर्चा करायला ही अगदी सुरक्षित जागा आहे. आणि मी तुम्हाला सांगते, तो खोटारडा आहे.
चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करावयास, पण येशू म्हणाला, मी आलो ती तुम्हाला जीवन प्राप्ती व्हावी, तुम्हाला जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून, विपुलपणे व्हावी म्हणून. आता तुम्ही कोणाची बाजू घेणार सांगा? कुणाची बाजू घ्याल तुम्ही? तुम्ही तुमचा वेळ इंटरनेटवर काहीतरी बघण्यात घालवणार जिथे कुणालाही माहीत नसतं ते कुणाबद्दल बोलतायत, की तुम्ही सकाळी लवकर उठून प्रार्थना करून हे दाखवाल की तुम्ही ख्रिस्तात कोण आहात आणि शत्रूला दिवसाच्या सुरुवातीलाच ते तुम्ही दाखवून द्याल? मला नाही माहीत. तुम्हाला माहिती आहे मी सकाळी काय म्हणते? हे पित्या, आजच्या दिवशी माझ्या विरुद्ध कुठलाही कट किंवा योजना कुणीही आखलेली असो, मी आत्ताच ती उलथवून टाकते ख्रिस्ताच्या नावाने. तू माझं आयुष्य चालवतोयस, तो नाही. तर मी आध्यात्मिक युद्धाबद्दल बरंच काही शिकले. त्यातल्या काही गोष्टी बरोबर होत्या आणि बऱ्याच म्हणजे बरंच होतं त्यात. पण मी सैतानावर ओरडून इतकी थकले तरी माझ्या आयुष्यात काहीच बदल घडला नव्हता. बघा, जर लोकांनी सांगून काही उपयोग होत नसेल तर तुम्ही देवाकडे जायला हवं, त्याला विचारायला हवं की त्यांचं बरोबर आहे का. कारण देववचन तेव्हाच काम करतं जेव्हा तुम्ही काम करता. आमीन. त्यामुळे मी नेहमी म्हणते की मी तोवर दोष देत राहिले जोवर दोष देणारा थकला नाही आणि तरी समस्या भेडसावतच राहिल्या मला. त्यामुळे मी देवाकडे गेले आणि म्हणाले की काय चुकतंय देवा? कधी कधी देवाला हा प्रश्न विचारणं चांगलं असतं. तुम्ही तयार असायला हवं, कारण तो म्हणेल हो चुकतंय. तेव्हा देवाने मला आव्हान दिलं की शिक आणि जरा वचनाचा अभ्यास कर. बघ येशूने आध्यात्मिक युद्ध कसं केलं. सैतानाने त्याला त्रास दिला नाही आणि तो कायम त्याच्या मागे होता. त्यामुळे तो कधीच अस्वस्थ झाला नाही, त्याच्यामुळे तो कधी निराश झाला नाही. सैतान सदोदित त्याच्या पाठी होता पण त्याचा त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही, कारण येशूला माहीत होतं सर्वप्रथम की तो कोण आहे. 2 खोट्या गोष्टी सांगून अरण्यात जेव्हा त्याला मोहात पाडलं गेलं, मुळात तो खाली आला तेव्हा तू खरंच देवाचा पुत्र आहेस का. बघा, त्याच्या व्यक्तिमत्वावर 2दा हल्ला झाला त्या 40 दिवसात. आणि ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे जी सैतान आपल्याबरोबर सतत करतो. आपल्याला असं वाटायला लावतो की आपल्यात सामर्थ्य नाही, आपल्यात अधिकार नाही, देव आपल्यावर प्रीती करत नाही, आपल्या आयुष्यात अलौकिक असं काहीच घडू शकत नाही. आणि जर तुम्ही लढलात आणि जिंकलात तर तुम्हाला समजेल तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कोणाचे आहात, कोणाशी संबंधित आहात, तुम्ही ख्रिस्तात कोण आहात. बघा, त्याच्याशिवाय तुम्ही कोणीही नाही, तुम्ही त्याच्याशिवाय नाही. त्याच्याबरोबर तुम्ही सगळं काही करू शकाल जे तुम्हाला करावं असं वाटतंय. जगामध्ये जो सैतान आहे त्यापेक्षा तुमच्यात जो आहे तो महान असा देव आहे. जर देव माझ्या बरोबर आहे, माझ्या विरुद्ध कोण असेल, देव माझ्या बाजूला आहे, तर मी कुणाला घाबरायचं आणि का. मी बरंच काही बोलू शकते पण मला वेळ पुरायचा नाही. मुद्दा कळतोय ना तुम्हाला? कळलाय बरं का. आणि मी खरंच पाहायला लागले, कारण मी येशूला सैतानावर ओरडताना पाहिलं नव्हतं. आणि मी लक्ष दिलं की त्याने कसं युद्ध केलं आणि युद्धात विश्रांती कशी घेतली. आता मी कोचावर बसून डुलकी घेण्याबाबत बोलत नाहीये, मी सांगतेय आंतरिक विश्रामाबाबत, अंतःकरणातील शांततेबाबत. मग तुमच्या आयुष्यात काहीही घडलं तरी. येशूला माहित होतं तो कोण आहे. बायबल म्हणतं नीतिमत्वाचं उरस्त्राण धारण करा, सत्याने आपली कंबर बांधा. हे सगळं इफिस्करा 6 मध्ये आहे. येशूला सत्य माहित होतं, तो सत्यात चालला, तो सत्यात जगला. तारणाचं शिरस्त्राण घाला. जर तुम्ही ख्रिस्ती असाल तर ख्रिस्तींसारखा विचार करा. आमेन. दुधारी तलवार चालवा. आणि बघा, जे देववचन आहे आभार मानणं, आज आपण त्याबद्दल व्यवस्थित बोललो आहोत. आणि बघा, तुम्ही तक्रार करण्याऐवजी देवाचे आभार मानताना तेव्हा त्यावेळी ते युद्ध असतं. तुम्ही सैतानाच्या नाकावर ठोसा मारत असता तेव्हा. ऐकताय ना तुम्ही? तुम्ही प्रत्येक छोट्या गोष्टींसाठी जेव्हा जेव्हा देवाचे आभार मानता आणि छोट्या छोट्या गोष्टींबाबत तक्रार करण्याऐवजी ज्या तुमच्याकडे नाही आहेत
तेव्हा तुम्ही शत्रूशी युद्ध करत असता आहोत. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही तुमच्यापैकी काही जण तुमचं आयुष्य बदलाल जर तुम्ही तक्रार न करता आभारी राहायला शिकाल, आक्रमकपणे आभारी राहायला शिकाल. तर चला मी मदत करते आहो तुम्हाला. तुम्हाला काय वाटतं, मला नाही तक्रार करावीशी वाटत, मला रोज तक्रार करावीशी वाटते. देहाला तक्रार करायला आवडतंच. आपल्याला आरामाची सवय झालेली असते, आपल्याला त्रास घ्यायला नाही आवडत. आपल्याला उकाडा चालत नाही, आपल्याला थंडी चालत नाही, आपल्याला कडक खुर्चीवर बसायचं नसतं, आपल्याला घरापासून 3 पावलंही लांब गाडी पार्क करायची नसते अजिबात. मी आज जेव्हा सभेसाठी येत होते, मी पाहिलं की या स्त्रिया घोळक्याने येत होत्या याशा, आणि मी विचार केला की मस्त, सगळ्यांना आश्चर्य वाटू दे की एवढ्या स्त्रिया कुठे चालल्या आहेत. बापरे, इकडून तिकडून सगळीकडून बायका येत आहेत. एवढ्या बायका चालल्या तरी कुठे आहेत नक्की? होईल की नाही असं? एक सांगू का, आम्ही येशूला भेटायला चाललोय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की येशू नेहमीच विश्रांती घेतो, आणि तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा जेव्हा मी तुम्हाला हे सांगते की जर तुम्ही शांतीत राहायला शिकला तर. बघा, डोनीने गाण्यातही असं म्हटलंय की जेव्हा आपण जमेल त्या गोष्टी केल्या ना तर तुम्ही काय कराल. बघा, उभे राहा हा शब्द याच वचनातून अनुवादित केलेला आहे. त्याचा अर्थ आहे पालन करणं, देवामध्ये विश्रांती घेणं. जेव्हा तुम्ही जमेल ते सगळं केलंत ना, त्यानंतर म्हणा, देवा, जे मी करू शकत नाही ते मी करूच शकत नाही, आता मी तुझी प्रतीक्षा करतोय. आणि बघा, जेव्हा तुम्ही देवाची प्रतीक्षा करत असताना तेव्हा त्याबरोबरच तुम्ही आयुष्याचा आनंदही लुटायला हवा. जर तुम्हाला प्रतीक्षा करावीच लागणार आहे, मग ती करताना मजा करा ना थोडीफार. बघा, जेव्हा आपल्या समोर समस्या येतात आपण दयनीय होतो, पण तसं होता कामा नये. आता ऐका, जर येशूचं वर्णन करायचं असेल आपल्याला एका शब्दात, जर मी म्हटलं एक शब्द सांगा जो येशूचं वर्णन करेल, आपल्याला भाराभार शब्द मिळतील. पण मी एका माणसाकडून जे ऐकलं ते मला आवडलं. तो म्हणाला की येशूचं एका शब्दात समर्पक वर्णन करायचं असेल तर विश्रांती. तुम्ही कल्पना करू शकता का येशू कशाने वेडापिसा झालेला दिसलाय कधी? तो कधीच घाईत नव्हता, तो कधी काळजीत नव्हता. त्याने बऱ्याच गोष्टी केल्या पण त्या विसाव्यातून झालेल्या होत्या. आणि ज्या विश्रांतीबद्दल आपण बोलतोय ती आहे शब्बात विश्रांती, अशी विश्रांती जी देवाने देऊ केली आहे, देवाचा विसावा. विसाव्यात प्रवेश होणारे, तुम्ही ग्रीक मधली वचनं वाचलीत तर कळेल, कामामधून विसावा नाहीये, काम करताना विसावा घेणं आहे. कळलं का तुम्हाला? हो, मी ही सभा जेव्हा घेत असते तेव्हा मी काम करत असते. आणि बघा, आत्ता एक प्रकारे मी काम करतेय, पण मला ते कठीण जात नाही, कारण माझ्या तोंडातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दासाठी मी देवावर विश्वास ठेवते, कारण बऱ्याचदा मला नसतंच माहित मी काय बोलणार. इथे तुम्ही सगळ्या जणी मला मिळालात, तुम्ही पैसे मोजलेत, तुम्ही प्रवास केलात, तुम्ही विमानाने आलात, तुम्ही कारने आलात, त्याला मी कारणीभूत आहे. किमान मला असं वाटतंय की तुम्ही जावं आणि सांगावं, खरोखर खूप छान होती सभा. पण बघा, मला शक्य ते सगळं मी केलंय, पण जर देवाने ते चांगलं घडवून आणलं नाही तर ते चांगलं होणार नाही याची पूर्ण कल्पना आहे मला. आमीन. आणि आज जर तुम्हाला हे प्रकटीकरण झालं की तुम्ही फक्त तेच करू शकता जे तुम्ही करू शकता, तुम्ही सगळं केलंय. तो गायन करत होता, त्याने सगळ्या संकटांची मागणी पूर्ण केली. तू तुझ्या जागी भक्कमपणे उभा राहा, तू तुझ्या जागी भक्कमपणे उभा राहा, भक्कम राहा. जेव्हा तुमचं करून होईल तेव्हा काय करा, तर कुरकुर करू नका, तक्रार करू नका, अशा लोकांवर चिडू नका ज्यांना त्या समस्या नाही ज्या तुम्हाला आहेत. फक्त म्हणा, देवा, माझा विश्वास आहे की तुझं वचन सत्य आहे, तुझ्यावर माझी श्रद्धा आहे, मी भक्कम उभा आहे.
आणि तू माझ्या आयुष्यात कार्य करताना पाहणार आहे. जसं क्रिस आज म्हणाला, आज आपण आपला विश्वास पुन्हा बळकट करू. मी म्हटलं आपण आपला विश्वास पुन्हा बळकट करायला हवा. तुमचा विश्वास बळकट करा, बळकट करा. पौलाला तिमथीला सांगायचं होतं, तुझा विश्वास बळकट कर, दानाची ज्योत तेवत ठेव. तुम्ही एकदा त्या आगीतून तावून सुलाखून निघाला होता संपूर्ण विश्वासाच्या, पण आता तुम्ही थकला आहात. आपण सगळेच थकलोत. तुम्हाला काय वाटतं मी कधीच थकत नाही? सभा घेते तेव्हा कधीच थकत नाही. बघा मी तुमच्यावर मनापासून प्रेम करते आणि मी इथे आहे कारण माझं तुमच्यावर प्रेम आहे. मी देवावर प्रेम करते. पण लोक मला विचारतात की तू नेहमीच सभेसाठी इतकी उत्साही असतेस का? खरं तर नाही. एक सांगू का, मी केवळ अति उत्साहाने धावत राहिले असते ना तर माझ्यातली हवा केव्हाच निघून गेली असती. मला एक सांगायचंय, नवीन गोष्टी रोमांचक असतात, पण जेव्हा तुम्ही त्या 2000 वेळा करता, माझा ऐका एकदा का तो उत्साहाचा भर ओसरला की देवाचे खरे पुरुष आणि स्त्रिया विश्वासाकडे ओढले जातात. बघा, पहिला उत्साहाचा काळ निघून गेला ना की तुम्हाला चांगल्या प्रकारे कळतं विश्वासू कसं व्हायचं आणि ते करत राहा. ते तुम्हाला उत्साहित करतं म्हणून नाही, देवाने तुम्हाला ते करावं म्हणून नेमून दिलंय आणि तुम्ही देवाच्या प्रीतीपोटी ते करताय आणि म्हणून तुम्ही ते योग्य हेतूने करायला हवं. आपण सगळेच थकलोय. तुम्ही भांडी विसळून थकला असाल, मी उपदेश देऊन थकले असेल, आपण सगळेच थकलोय. आणि मी प्रामाणिकपणे सांगते, खरंच आपण सगळेच. पण बघा, तुमच्यापैकी किती जण रोज रोज तेच करून दमला? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. कधीतरी येतो ना चर्चला जायचा कंटाळा, आणखी एका रविवारी सकाळी चर्चला जायचंय. पण म्हणजे असं नाही. बघा, तुम्ही नेटाने ते करत राहायला हवं. बघा, दिवसभर ढगावर तरंगत हालेलुया गात नाही राहू शकत तुम्ही. तुमच्या मागे सैतान येतोच. पण तुम्ही काय करायला हवं सांगू का? तुम्ही माझ्याकडे विचित्र नजरेने पाहताय की तुला सैतानाबद्दल बोलायला इतकं का आवडतं? मला खरं तर आवडतं एखाद्या छान छान गोड गोष्टीबाबत बोलायला, ज्यामुळे सगळे आनंदाने ओरडतील. पण मला तेही सांगायला हवं की सैतान तुमचा तिरस्कार करतो. तुम्ही तुमचा विश्वास बळकट करायला हवा, कारण नेहमीच आपल्यासाठी दुसरं कोणी सगळं करेल ही अपेक्षा बाळगू नये तुम्ही. लगेच किंवा नंतर प्रत्येकाला गल्ल्याचा सामना करायला लागतो. का पवित्र आत्म्याने येशूला अरण्यात त्याची सैतानाने मोहात पाडून परीक्षा घ्यावी यासाठी नेलं सांगा? 40 दिवस 40 रात्री. बरोबर त्यानंतर विजय मिळवल्यावर त्याने सामर्थ्याने लोकांसाठी सेवा कार्य सुरू केलं. त्याला त्यामधून का जावं लागलं? कारण ती गरज होती. देवाला वाटत होतं सैतानासमोर उभं राहण्यासाठी, प्रत्येक वेळी विजेता ठरण्यासाठी त्याने स्वतःला सिद्ध करायला हवं. हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्र परिवारांमुळे शक्य झाला आहे.